नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. पहिलं प्रकरण जे आहे समरूपता, त्यातले इम्पॉर्टंट प्रश्न रिलीज झालेत मित्रांनो. तर बघा, हे जे प्रश्न मी तुम्हाला दाखवतोय यातलेच प्रश्न किंवा या प्रकारचेच प्रश्न येतील, कारण हे सगळे प्रश्न आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला यातले ऑलरेडी बरेचसे प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर बघा, हे प्रश्न नीट समजून घ्या. दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. हे क्षेत्रफळांचं गुणोत्तर जे ते 9:25 येईल. हा समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे या प्रकरणावरचा प्रश्न, या संकल्पनेवरचा प्रश्न आहे. दुसरा, इथं हे दोन त्रिकोण समभुज आहेत, म्हणजे याचा अर्थ दोन्ही समरूप असतील. त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिले, एक बाजू दिली एका त्रिकोणाची, दुसऱ्या त्रिकोणाची बाजू काढायची. तिसरा प्रश्न पण दोन त्रिकोण समरूप दिले आहेत, AB बरोबर 4, PQ बरोबर 6, QR बरोबर 9, तर BC काढा. हे जे प्रश्न मित्रांनो तुम्हाला दिसतात हे समोर, या प्रकारचेच प्रश्न येतील. याच्या व्यतिरिक्त बाकी कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जात नाही. हा एक प्रश्न जरा बघून जा, कारण हा पण खूप महत्वाचा आहे. हे सगळे 1 मार्कांचे प्रश्न, 1 मार्कांसाठी मित्रांनो तुम्हाला या टाईपचेच प्रश्न येतील. त्यामुळे हे जर प्रश्न बघून जा परीक्षेच्या अगोदर, खूप इम्पॉर्टंट आहेत. दुसरा मुद्दा बघा, इथे 2 मार्कांचे जे प्रश्न आहेत, तर ते 2 मार्कांचे प्रश्न सुद्धा बघून घ्या कशा प्रकारे आहेत. त्याचबरोबर इथे बघा, 2 मार्कांचे सगळे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला नीट बघून घेता येतील. हा जो प्रश्न आहे 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाच्या गुणधर्मानुसार आहे. हे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय यावर आधारित हा प्रश्न आहे. हा पण बघा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावर आधारित प्रश्न आहे. हा समरूप त्रिकोणांच्या संदर्भातला एक प्रश्न आहे. तर हे सगळे प्रश्न नीट जरा बघून घ्या. त्यानंतर इथे 3 मार्कांचे सुद्धा प्रश्न आहेत. बघा, हा एक ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न आहे. याची आकृती जरा गायब झाली, ती आपण आणू लवकर. हा एक प्रश्न बघा, एक महत्वाचा 3 मार्कांचा आहे. आणि काही 4 मार्कांचे सुद्धा हॉट प्रश्न आहेत. मित्रांनो, हे जरा प्रश्न बघून घ्या, कारण याच प्रकारचे प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला येत राहतात. खूप इम्पॉर्टंट सगळे प्रश्न आहेत. आता याची जर तुम्हाला पीडीएफ फाईल हवी असेल, बघा याची पीडीएफ म्हणजे समरूपता या प्रकरणाची ही पीडीएफ फाईल हवी असेल, आणि त्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो इतर सर्व प्रकरणांच्या पीडीएफ फाईल हव्या असतील, तर काळजी करू नका. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी नोट्सच्या लिंक दिल्यात, नोट्स. तर त्या नोट्सच्या लिंकवर क्लिक करा. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्या विषयांच्या नोट्स मिळतील. त्याच्यामध्ये गणिताच्या नोट्सवर क्लिक केलं तर तुम्हाला ही पीडीएफ आणि या पीडीएफ सोबत इतर सर्व प्रकरणांच्या पीडीएफ सुद्धा डाउनलोड करता येईल. तर पटकन व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक आहे त्या लिंकवरती जा आणि ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो डाउनलोड करून घ्या. अतिशय महत्वाच्या या सगळ्या प्रश्न पेढ्या आहेत, इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. तर पटकन डाउनलोड करून घ्या आणि त्यांचा सराव करा. महत्वाचे प्रश्न आहेत. ओके, म्हणजे हे प्रश्न तर सरावाला आहेत, हे प्रश्न करा. या व्यतिरिक्त बाकी सुद्धा तुम्ही इतर अभ्यास केलाच पाहिजे, म्हणजे याच प्रश्नावर अवलंबून राहिलं पाहिजे असा भाग नाही. पण हे जास्तीत जास्त महत्वाचे प्रश्न आहेत. ठीक आहे, तर पटकन व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून ही पत्रिका, हे इम्पॉर्टंट प्रश्न आणि इतर सर्व प्रकरणांचे प्रश्न डाउनलोड करून घ्या. धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना.